जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण गेली बरेच दिवस दासबोधाचे एक समास, एक दशक यांचं चिंतन करत करत पुढे चाललेलो आहोत. दासबोधाच्या पहिल्या 3 दशकामध्ये समर्थ आपल्याला परमार्थाकडे, खऱ्या सुखाकडे आणि त्याहीपेक्षा शांतीकडे प्रवृत्त करतात. आपण अशांत आहोत आणि अशा अशांत स्थितीची आपल्याला जाणीव नसते. ती जाणीव ते करून देतात. खरंच मी अशांत आहे आणि मला गरज मात्र शांतीची आहे. मग त्याचा उपाय काय? तर तो उपाय म्हणजे भगवत भक्ती. तो 4था दशक आहे. 5व्या दशकामध्ये ही भगवत भक्ती कोण करू शकतं? तर तो साधक आहे. आणि कोणाच्या बरोबर करू शकतो? तर तो सिद्ध म्हणजे गुरु आहे. तर गुरु शिष्यांची लक्षणं सांगतात. खरं ज्ञान म्हणजे काय सांगतात. हे सांगून झालं आणि आता साधकाचं ह्या दृष्टीने आचरण सुरू झालं, म्हणजे प्रत्यक्ष साधना सुरू झाली की त्याच्या मनामध्ये विविध प्रश्न यायला लागतात. ह्या साधनेसंदर्भात आपण कार्य करायला घेतलं की मगच आपल्याला प्रश्न पडतात. आता असे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं समर्थ आपल्याला ह्या पुढच्या दशकांमध्ये देत आहेत. ह्या 6व्या दशकातला पहिला समास, त्याचं नाव आहे देवशोधन. समर्थ इथे सांगतात, आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या गावात, ज्या शहरात, ज्या ठिकाणी कुठेही राहत असू, तिथला जो प्रमुख आहे त्याची आणि आपली भेट होणं अत्यावश्यक आहे. तिथला जो मुख्य, त्या मुख्याबरोबर आपलं सख्य असणं हे आपल्याला सगळ्या परिस्थितीत सहाय्यभूत आणि तारणारं असतं. आणि हेच जे व्यवहारातलं मर्म आहे ते परमार्थातही लागू आहे. मग इथे समर्थ म्हणतात, इथे व्यवहारामध्ये सर्वात मोठा म्हणजे त्यावेळेचा समर्थ उपमा देतात राजा आहे आणि अनेक राजांच्या वर तो चक्रवर्ती राजा आहे. माझी समजा चक्रवर्ती राजाबरोबर ओळख असेल तर मला या चराचर विश्वातला व्यवहार करत असताना खूप सुखसोयी आणि सहजता प्राप्त होऊन जाते. पण समर्थ म्हणतात, तो सर्वश्रेष्ठ नव्हे. तर जो सर्वश्रेष्ठ आहे त्याला जर तुम्ही ओळखता आलं तर ते खरं सुखमय आणि शांतिमय जीवन होऊ शकतं. ह्या राजांनाही ज्याने निर्माण केलं तर तो खरा देव आहे आणि त्या खऱ्या देवाची आपल्याला ओळख होणं अत्यंत गरजेची आहे. इथे समर्थ म्हणतात, कोणी एके ग्रामी अथवा देसी राहणे आहे आपणासी, न भेटल्या तेथील प्रभूसी सौख्य कैसे. मी मगाशी सांगितलं तसं की जर समजा मी ज्या गावात राहतोय तिथल्या जर प्रमुखाशी माझी ओळख नाही झाली तर कदाचित तिथले नियम मला समजणार नाहीत, इत्यादी माझ्यामध्ये फार विविध पूर्ण घटना घडतील आणि मग त्याला मी सामोरं जाऊ शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे जो शहाणा तेने त्या प्रभूस भेटावे जाणा. त्या प्रभूला भेटलं पाहिजे. पण ह्या सगळ्या प्रभूंचा जो प्रभू आहे, या सर्व नियंत्यांचा जो नियंता आहे, किंबहुना या चराचर सृष्टीला ज्याने निर्माण केलं त्याची इथे सत्ता चालते. त्याच्या सामर्थ्य, त्या सामर्थ्यावर हे चराचर विश्व चालतं आणि असा चालवणारा जो आहे त्याच्याशी माझी ओळख झाली की मग ह्या चराचर विश्वामध्ये मला माझा व्यवहार करण्यासाठी सुलभता आणि सुकरता प्राप्त होईल, सहजतेने तो होईल. म्हणून इथे समर्थ म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करुनी. ब्रह्मा विष्णू आणि हर ह्या 3ही देवांना ज्याने निर्माण केलं असा तो त्या सगळ्यांचाही वर असणारा देव, त्याच्याशी माझी जर ओळख झाली तर तर किंबहुना तरच माझं जीवन सुखकर होणार आहे. तो देव ओळखण्याचा नानाविध प्रकारे प्रयत्न करावा. तो खरा देव आहे.
ह्या चराचर विश्वामध्ये आपण ज्याला देव मानतो ते चराचर विश्वामध्ये निर्माण झालेल्यापैकीच एक आहे. ते देवाचं आलंबन आहे. म्हणजे पाषाणाच्या मूर्ती किंवा धातूच्या मूर्ती किंवा अन्य काही, हे सगळीच्या सगळी त्या मुख्य परमेश्वराची आलंबनं आहेत. कारण मला निर्गुण निराकाराकडे जाता येत नाही. मला काहीतरी समोर सगुण साकार लागतं. मला कोणतरी चालतं बोलतं लागतं. मला कोणीतरी माझ्यासारखं लागतं, ज्याला मी माझ्या शंका कुशंका विचारू शकेन आणि ज्याच्याकडनं मला समाधान प्राप्त होऊ शकेल. किमान चालतं बोलतं नसेल तर माझ्यासारखंच. म्हणून सगुण साकार देवाची अत्यंतिक गरज आहे. पण हे जे सगुण साकार रूप आहे ते त्याचं मूळ स्वरूप नव्हे, तर निर्गुण निराकार ह्या ईश्वराप्रत मला जायचं आहे आणि त्या मूळ स्वरूपाला मी ओळखायचं आहे. कसं बरं मला ओळखता येईल? तर समर्थ म्हणतात, मला त्या मूळ भगवंताला ओळखण्यासाठी ज्याने त्याला ओळखलं आहे त्याची संगती धरायला पाहिजे. मी एखाद्या अज्ञात ठिकाणी मला जायचं आहे आणि अशा अज्ञात ठिकाणी मला जात असताना जर समजा जो तिथे नेहमी जाणारा आहे किंवा तिथलाच रहिवासी आहे तो जर माझ्याबरोबर प्रवासात असेल तर मी निश्चिंत असतो. मला एखाद्या माणसाच्या घरी जायचंय आणि जर मी त्याच्याच गाडीत बसलो असेन आणि तो त्याच्या घरी निघाला असेल तर मला सांगा, मला काही वेगळा विचार तरी करावा लागतो का की हा बरोबर जाईल नाही जाईल, याला रस्ता माहितीये नाही माहितीये, मी वेळेत पोचेन? कुठल्याही शंका येत नाहीत. का? कारण तो तिथेच राहतो आणि तो त्या घराला तिथल्या स्थानाला संपूर्णतः ओळखतो. हाच व्यवहारातला नियम संतांचा आहे. संत भगवंताशी एकरूप झालेले असतात आणि म्हणून त्या निराकाराकडे जाण्यासाठी भगवंताचंच सगुण साकार स्वरूप म्हणजे हे संत आहेत आणि मी त्यांची संगती जर धरली तर मी निश्चितच सगुण साकारापासनं निर्गुण निराकाराप्रत जाणार आहे. समर्थ म्हणतात, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. ओळखायची खूण काय या ओवीत सांगितले समर्थांनी. जो शाश्वत आणि अशाश्वत याचा निवाडा करतो. म्हणजे जे शाश्वत आहे म्हणजे जे सतत स्थिर राहणार आहे आणि जे अशाश्वत आहे म्हणजे जे नाश पावणार आहे. या जगामधल्या सगळ्या गोष्टी नाशिवान आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत. का? कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, जे निर्माण झालंय ते नाश पावणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे. तेव्हा ह्या सगळ्या चराचर नाशवान सृष्टीमध्ये अविनाश जे नाश पावत नाही, जे जन्मतच नाही, ते ओळखतात जे किंबहुना निवाडा करतात त्यांना म्हणायचं संत. मग समर्थ म्हणतात, जो जनामध्ये वागे, त्याची अजून खूण काय या संतांची, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. फार छान ओवी आहे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे त्या नाव संत. जो जनामध्येच वावरतो, जो सगळ्या जनांमध्येच असतो, सामान्य जनांप्रमाणे तो दिसतो, सामान्य जनांप्रमाणे तो व्यवहार करतो, असा सगळाच्या सगळा सामान्यांप्रमाणेच असतो, परंतु असामान्यांप्रमाणे तो बोलतो, असामान्यांप्रमाणे त्याची विचारसरणी असते, सामान्यांना न रुचणारी अशी त्याची स्थिर भावना असते, शांती असते. आणि असा जो आहे त्याने भगवंताला ओळखलेलं आहे. ज्याने ओळखलंय तोच मला त्याची ओळखी करून देऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पुसले पाहिजे. असा जो सज्जन आहे त्याच्याचकडे जाऊन मला काय विचारायचंय, खरं समाधान काय? आणि हे जर मला विचारता आलं तरच माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. किंवा वेगळ्या शब्दांमध्ये, मला अन्यत्र काहीही विचारण्यापेक्षा मला हेच विचारण्याची बुद्धी व्हावी. आणि ही बुद्धी केव्हा बरं होते? जेव्हा मनुष्य एखाद्या गोष्टीबद्दल का विचारतो, केव्हा तो विचारतो, जेव्हा त्याची त्याला गरज भासते. तोपर्यंत तो कधी विचारत नाही. मला एखाद्या गोष्टीची गरज भासली पाहिजे की हे मला हवंय. लहान मूल एखादं खेळणं खेळतं आणि कंटाळतं. कंटाळल्यानंतर ते रडायला लागतं आणि त्याला लक्षात येतं आता मला आई हवी. म्हणजे गरज निर्माण झाल्याशिवाय मनुष्य धडपड करत नाही. म्हणून आधी मला हे कळायला पाहिजे की मला ह्याची गरज आहे. आणि एकदा का मला कळलं की ह्याची मला गरज आहे की मी धडपडतो. मग समर्थ म्हणतात, कोणापाशी जाऊन धडपडाल?
तर ज्यांनी ते ओळखलेलं आहे अशा संतांपाशी जाऊनच धडपडा, तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. समर्थ म्हणतात, समजा मी जर चुकीच्या ठिकाणी धडपडलो, इथे समर्थ छान उदाहरण देतात, देहापासी गेला देही तो कैसेन होईल विदेही. म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग. माझी धडपड, माझे प्रयत्न, माझी विचारणा, माझ्या शंका कुशंका जो जाणकार आहे, ज्याने भगवंताला ओळखलंय त्याच्याच पाशी पाहिजे. ज्याने ओळखलेलं नाही त्याच्यापाशी मी जाऊन काय उपयोग होणार. म्हणजे एक उपाशी आहे, दुसरा जो उपाशी आहे, असे दोन उपाशी एकत्र भेटले तर त्यांचा उपासमारच होणार आहे. पण ज्याच्याकडे एक द्यायला आहे आणि ज्याला घेण्याची आवश्यकता आहे, असे जर दोन एकत्र आले तर त्यामुळे दोघांच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून इथे समर्थ सांगतात, देहापासी गेला देही तो कैसेन होईल विदेही. एकाला देहबुद्धी आहे, त्याने दुसऱ्या देहबुद्धी असणाऱ्या माणसाकडे जर गेला तर ह्याची देहबुद्धी नष्ट नाही होणार, दोघंही अज्ञानीच राहतील. म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग. म्हणून जो ज्ञाता आहे, जाणकार आहे, त्याच्याशिवाय ज्ञानमार्ग नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. जो ज्ञाता आहे तो ओळखावा आणि नुसतं ओळखून चालायचं नाही, मला शरण जायला पाहिजे, मला त्याचा अनुग्रह घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याने सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे मी आचरण केलेलं पाहिजे, मी आचरण करण्याची तयारी दाखवली पाहिजे. त्याला म्हणायचा अनुग्रह, त्याची कृपा माझ्यावर झालेली पाहिजे. आणि जेव्हा अशी कृपा होते तेव्हा माझ्या जीवनाचं सार्थक होतं. समर्थ म्हणतात, सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. त्याने सार आणि असार ह्याचा विचार झाला की जीवाला मोक्षप्राप्ती होते. अशी जीवाला आपल्या मोक्षप्राप्ती व्हावी हे मला समजावं, हे मी समजून घ्यावं, जाणून घ्यावं, म्हणून हा सगळा खटाटोप आहे. मला पहिले गरज निर्माण झाली पाहिजे. मी मगाशी बोललो तसं, मला आधी गरजच नाही आहे. मग ही गरज मला जाणवली पाहिजे आणि ही जाणवलेली गरज मला कळली पाहिजे आणि कळल्याप्रमाणे माझं वागणं झालं पाहिजे, आचरण झालं पाहिजे. हे घडावं म्हणून समर्थ आपल्याला प्रवृत्त करतात. हे प्रवृत्त करणे हे संतांचं कार्य आहे. मला माहीतच नाही आहे की मला भूक लागलेली आहे, पण मला काहीतरी होतंय असं मला कळलंय. मला काहीतरी होतंय हे नुसतं कळून चालणार नाही, मला नेमकं काय होतंय हे कळायला पाहिजे. आणि हे नेमकं मला काय होतंय हे पहिल्यांदा कळण्यासाठी ज्याला हे नेमकं कळलंय पूर्वी, तोच मला मदत करू शकतो. म्हणून संत किंवा गुरु पाहिजेत. ते मला नेमकं सांगतात, अचूक नेटकं असं ते सांगतात. म्हणून अशा संतांना शरण जाऊया आणि समर्थ पुढे काय सांगतायत ते बघूया. जय जय रघुवीर समर्थ.